कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुमच्याशी बोलता बोलता एक कोडं सुटलंय मला। कसलं कोड? तुम्ही मॅडमशी नीट वागत नाही, त्याची अधिपती भरपाई करायला बघतात आणि त्या नादात ते इतकी भरपाई करतात की आता त्यांच्यासाठी मॅडम फक्त आई राहिलेल्या नाहीयेत, त्यांनी देवत्व बहाल केलंय त्यांना। आणि एकदा देवत्व बहाल केल्यावर मग मॅडमच्या चुका दिसणं अशक्यच आहे। तुम्ही त्यांना झिडकारताना म्हणून अधिपती त्यांच्याशी इतकं चांगलं वागतात। आणि अधिपती काही मूर्ख नाही आहेत, ते हुशार आहेत, शिकलेले नसले तरीही। तुम्ही मॅडमशी असे वागता म्हणून अधिपती त्यांचं सुरक्षा कवच बनलेत। मॅडमना वाईट वाटू नये, त्यांना या घरात आपलंसं वाटावं म्हणून ते मॅडमशी इतकं चांगलं वागतात। म्हणजे अधिपतींनी मॅडमच्या इतकं आहारी जाण्याचं कारण कदाचित तुम्ही आहात, कारण ही सगळी तुमच्या वाईट वागण्याची रिॲक्शन आहे। मॅडमच्या सगळ्या चुका अधिपतींनी पोटात घालण्याचं कारण जे मला इतके दिवस कळत नव्हतं ते आता अचानक कळलंय बाबा। ह्याला तुम्ही कारणीभूत आहात। बाबा, ऐका माझं प्लीज। तुम्ही मॅडमसाठी नाही पण किमान तुमच्या मुलासाठी, अधिपतींसाठी तरी त्यांच्याशी चांगलं वागा। त्यांना मान द्या, एक स्त्री म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्या। आणि तुमच्यामध्ये काही घडलेलं असू दे पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघा। आणि प्लीज हे अधिपतींनाही जाणवू देत बाबा। मग तुम्ही बघा, कदाचित भुवनेश्वरी मॅडम पण बदलतील आणि अधिपतींचं आणि तुमचं नातंही सुधारेल। अधिपती पण तुमच्याशी नॉर्मल वागतील। तुमच्या नात्याचं जे चाक इतकी वर्ष असं रुतून बसलंय ना, ते अचानक फिरायला लागेल। आपण हे करून बघू बाबा, कदाचित ह्यामुळे घरातलं वातावरण बदलेल। खरंच बाबा प्लीज, तुम्ही माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा। हा म्हणजे तू म्हणतेस तर हे करून बघायला हरकत नाही अक्षरा, पण यानंतर सुद्धा जे आपल्याला अपेक्षित आहे तेच होईल याची काय शाश्वती? पण ते होणारच नाही असं तरी कशावरून म्हणताय तुम्ही? एक संधी देऊन बघू ना प्लीज बाबा, मी म्हणते म्हणून तरी करा। ठीक आहे, मी प्रयत्न करेन अक्षरा। अगदी मनापासून कराल ना? करेन, मनापासून प्रयत्न करेन मी। बाकी कशाही पेक्षा तुझ्या प्रामाणिक भावनेवर, तुझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे म्हणून प्रयत्न करेन। प्रॉमिस अक्षरा, याच्या बदल्यात मी काही मागतोय असं नाहीये, पण एक प्रॉमिस तू करशील? बोला ना। अधिपतीचं रखडलेलं शिक्षण ते तू पूर्ण करशील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।